नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम. तुमच्या तुकडटवाडी तुमच्याच नाव आहे चला हवाई उद्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मागच्या आठवड्यामध्ये झी मराठीच्या सगळ्या पाहुण्यांना आपण भेटलो. उर्वरित पाहुण्यांना या आठवड्यात भेटत आहोत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करतो आपले कुटुंब प्रमुख स्वप्नील जोशी सरांचं. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे झी मराठीच्या विमान प्रवासाकडे वळण्याची. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे झी मराठीचे कलाकार निघालेले आहेत दुबईला. आता पाहूयात पुढे. बापरे, काढला ब्रीफकेस मधनं एक्सरे काढला. मग काय ससा काढू का? तसं नाही हो, माझा स्वतःचा एक्सरे एक वेगळा असू शकतो ना. तो काय सेल्फी आहे का? प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काय बोलतोय? असं काही नसतं, एकदम सोपं आहे. एक्सरे सगळ्यांचा सारखाच असतो. मी सगळ्यांचा हाच एक्सरे म्हणून बघतो. अहो, पायाचा एक्सरे छातीसारखा आलाय हो. मला कळतंय डॉक्टर. नाही, मला कळते, मी डॉक्टर आहे. दिसतंय का तुम्हाला त्यामध्ये हाड? साधारणपणे एखादं ते fracture? साधारण ते असं धरतात. फ्रॅक्चर दिसतंय का बघा ना. अरे याच्यात ग्रहण दिसतं, तर फ्रॅक्चर काय? तुम्हाला त्यात ग्रहण दिसतंय? मग सूर्यालाही दिसत असेल ग्रहण. अरे बापरे, काय हो सिरियस? काय डॉक्टर, मी आई तर होऊ शकेल ना? मी बबड्याची आई बरी तर होऊ शकेल ना? व्हेरी सिरियस. तुमच्यात जबाबदार व्यक्ती कोण आहे? मी. असं लिहिलंय स्क्रिप्ट मध्ये. आपण मला एवढी संधी त्या बाजूला काय ग असेल? नका काळजी करू. काय वा वा, काय झालंय साधारण? काय झाले डॉक्टर? सगळे रिपोर्ट बघता मला यातलं काही कळत नाही. काय कळत? बाजूला कशाला आणलं एवढं कळत नाही तर शांतपणा कशाला करता मग? बोगस डॉक्टर. बसून घ्या. बसा जरा. पायलट काय? उडवा की विमान तटले कुठं? आज म्हणजे विचार हाय मधनं येतंय बेरिंग. नाही नाही, आपण विमान उडवणार आहे, पण अजून थोडे लोक आले की लगेच जाणार पुढे. काय कोण म्हणजे? तो एक मिनिट, थोडे म्हणजे? नाही, थोडे म्हणजे अजून थोडे असे येणार ना. एक मिनिट. तुम्ही असं म्हटलं होतं की सेलिब्रिटी स्पेशल हे विमान असणार आहे. हे फ्लाईट फक्त सेलिब्रिटींसाठी असणार आहे असं तुम्ही म्हटलं होतं. नाही, सेलिब्रिटी स्पेशलच आहे, पण लोकांसाठी. सेलिब्रिटी काय आपण आपल्यासाठी असतो का? सेलिब्रिटी आपण लोकांसाठी असतो. बरोबर. मग तुम्हाला सेलिब्रिटी म्हणायला लोक नको का समोर? विमानात कुणीतरी तर तुम्हाला सेलिब्रिटी म्हणेल का नाही? कसे आपलेच फॅन लोक आहेत, थोडेसे, जास्त नाही. लकी फॅमिली आहे, त्यांना फक्त मागे बसणार ते. तुम्हाला काय त्रास देणार नाही. नाही, मागे वगैरे नाही. हे बघा, हे ठरलं नव्हतं आधी. हवाई उद्यात काही ठरत नसतं. परवाच्या दिवशी स्वप्नील जोशी सर अंधेरीमध्ये सकाळी बरमोऱ्यावरती दूध आणायला निघाले होते. सरने म्हणलं काय करताय सर? म्हणलं फ्री आहे, संध्याकाळी इकडे राजा. काय होऊ शकतं इकडे? झटपट नाही. हे वाटेल ते चाललंय. हे सगळं तुम्ही मला पूर्वकल्पना ह्याची द्यायला हवी होती. आणि तुम्हाला माझं पटत नसेल तर मी निघते. या इकडे दरवाजा आहे. आई, तुम्ही इतका आग्रह करताय ना, म्हणून मी थांबते. हो ग हो, तू पण आग्रह करतेस म्हणूनच मी बसले. नाही तर मला पटत नाही हे सगळं. आता विमान दुबईला उतरलं, तुम्हाला काही टेन्शन नाही. खरंय. बसू द्या ना त्याला. येऊन बॅलन्स करू आपण मागचा. हो. या लकी फॅमिली या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलगी बजाऊं मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलगी बजाऊं क्या. जवळ सगळे झी मराठी एका इमानात कोंबल्यागत वाटायला लागलंय मला. कसलं खुश झालं.
अभिजित राजे आई चप्पल. आपण मला संधी दिली सावरीजी आई शपथच. आयो तिकडे कोण बसलाय बाबड्या. बाबड्या कोण बसलाय. अयो आला काय करताय आज कुणास ठाऊक. बस बस. अयो तुम्ही कोण. राणादा स्किट मध्ये लय आज जोक आहे ती. राणादा म्हणते असं दाढी चिटकेल्या कोण राणादा होतोय काय तेव्हा तिथं. घाऱ्या डोळ्याची लेन्स लावून त्या पाठक बाईचीचा म्हणून वावरतायत. त्याला काय चालतं तुम्हाला, आमचं नाही चालत गेलं. हो बरोबर आहे. घाऱ्या डोळ्याच्या लेन्स वरती त्यांनी पाठकबाईंची जिजा केली 6 महिने आणि कुणी गावात ओळखत नाही. कोणीही ओळखत नाही. हे म्हणजे हे ट्विस्ट आहे त्याच्यातला. मला हेच तुम्हाला विचारायचं, तुम्हाला घाऱ्या डोळ्याचीच एखादी अभिनेत्री दाखवायची होती तर तुम्ही कास्टिंग बदलायचं, अद्वैत दादरकरला घ्यायचं. तसा पण पिंकी पिंकी करतोच हल्ली. काय सांगता. पिंकीचा नंबर मला मिळेल. तेच सांगतायत. पिंकी मुलगा असतो अद्वैत दादरकर. तेच सांगतायत ते. अय्या अभिजित राजे आसावरी मॅडम. मी ना तुमची खूप मोठी फॅन आहे. हो ना? मी पण ना तुमच्यासारखे ते भोपळ्याचे घारगे बनवले होते. अगं बाई हो हो माझ्यासारखे. हो म्हणजे तुमचे नाही तुम्ही बनवले तसे केले होते. बनविलेलं बरं का. मला माहित आहे नवरा आहे मी तिचा. हा. बनविलेलं पण ती एवढं कडक झालं होतं बरं का. ते आता आम्ही बशी म्हणून वापरतो. त्याच्या वाटायच्या करून द्यायचा. हे बघा जास्त बोलू नका आणि माझ्या स्वयंपाकावर काही बोलायचं नाही. हा शुभ्रा मॅडम मला ना तुमच्या शेजारी बसायचं नाही शेजारी नका बसू तुम्ही. तिथे मागे बसलात तरी चालेल. तुम्ही इकडे येऊन बसा. इकडून बसा की तुम्ही. नाही तर बसले तुम्ही काढाय सेल्फी. कोण आहेत कोण आहे. ते तुम्ही एक मिनिट थांबा. हो थांबा मी शिवाय सेल्फी काढली असेल का नाही. नाही काढा. अहो ते आपले लकी प्रेक्षक आहेत. लकी प्रेक्षक म्हणजे काय नेमकं. लकी म्हणजे कसं आता आपल्या स्किट मध्ये आज ह्यांना घेतलंय नाही की नाही. आता हिच्या जागी ती दुसरी पोरगी काम करणार होती, ती आजारी पडली सकाळी, त्याच्यामुळे हिची एंट्री झाली. ही लकी मेन स्किट मध्ये आली ही लकी. हा हिचा नवरा म्हणजे हा किती लकी बघा. खूप लकी. म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे. म्हणून हे लकी प्रेक्षक आहेत आपले. त्यांना फक्त तुमच्या बरोबर प्रवास करायचा. नाही मी काय म्हणते पण हे सगळं आपल्या डील मध्ये नव्हतं ना. हा तेच सांगते मी तुम्हाला. बबड्याला एवढी ढील देणं हेही आपल्या डील मध्ये नव्हतं तरी दिली आहेत तुम्ही. अगं शुभ्रा तू चहा करतेस तसे पंच नको ग मारूस. म्हणजे कसे? पाणचं. एक मिनिट जरा शांत व्हा. लकी प्रेक्षक तुम्ही बसा. चला तर मग आता आपण विमान उडव. काय ते सेंटर तुम्ही हलवलं का तिकडे. त्या दिशेला का घेऊन गेला इंजिन तुम्ही. मग ते मध्ये दिसत नव्हतं लोक म्हणून घेतलं बाजू. त्याला काय होतं. असू दे रिक्षा सारखं करवतील ते. आउटस्टँडिंग. तर आता आपण बोलूया आपले जे स्पॉन्सर आहेत आजच्या ह्या सगळ्या विमान प्रवासाची दुबईला ज्यांच्यासाठी आपण जाणार आहोत. तर ते आहेत दुबईचेच ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. जोरदार टाळ्या बदाम शेख यांच्यासाठी. हे काय हा बदाम शेक सांगून तुम्ही फालुदा मागवलाय. काय बन्या जास्त शानपण नाही करायचं. वरून खाली टाकून देईन. हा कसला बदाम शेक. काय बने बाय बने बोलते. भंगार बिंगार आहे का तू. बुक्की दाड वगैरे सांभाळलं ना. अरे हे काय उई 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 उई. तिच्यात अभिनयाचे जाम किडे आहेत की वै वै वै
बॉयलेट हे काय बघती आमचा अपमान होती आमच्या पैसे माग माग नाही नाही असं करू नका असं करू नका. आपल्याला दुबई पर्यंत जायचंय का नाही. आपण सगळ्या कलाकारांना बसा ना जरा, ते आपले स्पॉन्सर आहेत तसे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे कोण आहेत? हे दुबईचे आहेत आणि त्यांच्या बहिणीच्या लग्नाला आपण तिकडे जाणार आहोत थोडा वेळ. एक मिनिट तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन नवीन काय सांगता हो? तुम्हाला नाही पाठ करायचं कसं टेन्शन. आमचं ठरलेलं आहे. तुम्ही कसं टेन्शन काम किती आलाय तुम्हाला तो. आणि हे बघा थोड्या वेळाचा प्रश्न आहे, नंतर होणार आहे सगळं ठीक. नका टेन्शन थोड्या वेळात. तुम्ही म्हणाला होता तर हे सगळं फ्री आहे म्हणून आम्ही तयार झालो. हे बघा हे फ्रीच आहे, तुमच्यासाठी फ्री आहे, पण तुम्हाला फ्री द्यायचं म्हणजे कुठून तरी पैसे नको काढायला. म्हणून नाही ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे आपण बसूयात सर. हो सर. या ही खुर्ची तुम्हाला तिकडे घ्या. बघती बिकती बोलायचं होतं तर त्यालाच हा रोल द्यायचा ना. काय काय बघती बिकती होतं त्याला करायचं तर त्यालाच रोल द्यायचा ना. त्याच्या मुलाचा बर्थडे आहे, बाकी काय नाही. चला आता आपण लगेचच पुढे जाऊया. विमान आता उडवायचं आहे. येस चला विमान उडूया. सगळे रेडी का? येस येस. सगळ्यांनी आपले सीट बेल्ट बांधून घ्या. चला चला गणपती बाप्पा. 1 2 3 ऍक्शन. बाळा खिडकी बंद कर, बाळा खिडकी बंद कर. विमान उडालं का? काय काय आपलं विमान उडालं का? TRP आल्यावर कळल आपल्याला. तोपर्यंत शांत बस. काय अरे वा मस्त वाटते की. उडालं का? चालते की. चालतं हे तर म्हणले होते उडणार आहे म्हणून. खोटं कशाला बोलले उडतंय म्हणून? हे बघा नंतर बाहेर जाऊन ना असं दिसायचं की साहेबरावच वाढतात म्हणून. खोटं बोलताय. इकडे बसा की. इथं खिडकी बिडकी हात घे, बाहेर काढा, धोका बिका जा काय. मी काय म्हणतो, सनिदाला का म्हणून आणलं नाही विमान बघायला? अरे त्यो 10 रुपये चंद्रावर जातो त्याला मदत काय. ऐका ना काही म्हणा पण सनिदाना जरा बदललाय. अच्छा सनिदा बदलला. अरे परवापर्यंत नंदिता बदलली होती, आता सनिदा पण बदलला का त्यांनी? काय नंदिता बदलली? हो ती काय नवीन नंदिता. ओहो ओहो सुंदर मावरेला नाही मला म्हणजे माधुरीला प्रश्न विचारायचा होता, पण मी स्वप्नील सरांना विचारतो. ते रोमॅन्टिक हिरो आहेत ना. रोमॅन्टिक प्रश्न आहे सर. रोमॅन्टिक प्रश्नाचं उत्तर स्वप्नील सरांनी द्यायचंय. सर हा विचारा. मला असा प्रश्न विचारायचा होता की जास्त त्रास कशाने होतो, प्रेम केल्यानं का आठवण आल्यानं? वा 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 काय प्रश्न विचारला तुम्ही. सगळ्यात जास्त त्रास डायलॉग न आल्यानं होतो. नाही सर, कशाने होतो? सगळ्यात जास्त त्रास मिरची भजी खाल्ल्यानं होतो. त्यामुळं इथं जास्त जळजळ. कधी साधारणपणे भजी खाल्ली होती तुम्ही? आज सकाळी. हा मग छातीत जळजळणारच है ना. उद्यापर्यंत बघा. पोटात जळजळ पोटात. आणि परवा त्रास संपला. आईंना फार अनुभव आहे. काय चाललंय ओ बॉयलेट? काय चाललंय? उई उई हे काय चाललंय? आठवेल तसं तुम्ही करताय. तुम्ही आता वर गोळी मारली, लक्षात आलं तुमच्या? भोकं पडतील विमानाला. केवढं धोकादायक आहे ते माहिती का? नाही तर काय मग पाऊस पडला तर सगळं कळायला लागेल माहितीये का? भाजी मांडायची काय किती धोका आहे. तसं नाही धोका, भांडी मांडण्यासाठी नाही म्हणतो. होल पडलं तर हवा आत शिरू शकते, त्यांनी गळणार वगैरे नाही विमान. हे पण होऊ शकता. हे पण हेच होऊ शकतं. बसा चला. तर मग आता आपण पुढे जाऊया. टॉयलेट काय ते एअर हॉस्टेस वगैरे कोण आहे काय ना? उई उई एअर होस्टेस वगैरे सर होती, पण ती आज नाही आली. का? तिची परीक्षा आहे. मग दुसरी बोलायची ना एखादी. नाही होय 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 होय.
मी काय म्हणतो आसावरची करतील की आज एअर होस्टेसचं काम. 1 मिनिट ती का करेल? मग मी का करेन? मग तू नाही करणार. मला नाही करायचं. नाही करा की अहो, तुम्ही एवढ्या मोठ्या भूमिका केल्या. ही एअर होस्टेसचं काय तेव्हा ती घेऊन बसलाय पाडदेशी करून टाकायची काय बरोबर आहे की नाही? ते बरोबर आहे तुमचं, पण मला नाही करता येणार हो असं काहीतरी वेगळं. कोणाला नाही करायची? करा. नाही, तुम्ही आता हा एवढा आग्रह करताय म्हटल्यावरती मी करते. पण मी ना फार फार तर 5 तास करू शकेन हा एअर होस्टेस. का? नंतर मला दाढी येईल. दाढीचं दुखणं आहे नाही का? कर्वे डॉक्टर आठवतात. नाही एअर होस्टेस आसावरी जी असतात. कोण आलं बघा. नाही ते वाजत असतात. मला बाहेरून कोण आलं? नमस्कार प्रवासी मित्र हो. 1 मिनिट फक्त प्रवासी म्हणा, मित्र फक्त मी एकटाच. म्हणजे आपण एवढी मला संधी दिली तर डोक्यात घाली ना, डोक्यात घालीन बस तिकडं. बस एवढी संधी. हा संधीचं सोनं कर दादा, चांदी पडली आधी. वा कुशल. नमस्कार प्रवासी मित्र हो. आई छान होतं या. हो ना? मस्त. मला फक्त अर्धा कप चहा द्या तेवढा. आईचा घोईचा. देते बाळा देते. मी काय म्हणतो सूचना द्या. सूचना देतात ना, म्हणजे ह्यांना जरा वाटेल तसं. एकदम रोल आल्यामुळे मला काही सूचना झाल्या. नमस्कार प्रवासी मित्र हो. आता आपलं हे विमान उडालेलं आहे. विमान उडालंय त्यामुळे मला माझ्या बालपणीची विमानावरची कविता आठवते. म्हणू का मी? हो म्हणा. हो. आई मला छोटस विमान देना, आई मला छोटस विमान देना, विमान घेईन पायलट होईन, आभाळी उडवीन भुर भुर भुर, तुझी चिमणी उडाली. कविता होती, कविता बालपणीची होती ना. गप्प बसा. काय म्हणता तुम्ही उगाच आपलं. मला सांगा कुणाला कुणाला काय काय खायला हवं आहे प्लीज. ए बबड्या, ए बबड्या. बाळा काय खाणार तू बाळा? मला फोडणीचा भात दे. ए बबड्या, विमान आहे ना बाळा, फोडणीचा भात कसा असेल इकडे? कालचा असेल ना शिळा फ्रीज मध्ये. अरे स्किट पार्टी लिहिलंय, भात कुठे कालचा असणार? भात कालचा बोलतो. असू दे, त्याला नका काही बोलू. असाच येतो. परवा आम्ही एकांच्या 13व्याला गेलो होतो, तिथे आईस्क्रीम मागितलं त्यांनी. दिलं त्यांनी, पण ते मग आईनी खाल्लं. असू दे असू दे आपल्यात. बघा बाकीच्यांना काय पाहिजे बघा. कुणाला काय काय हवंय सांगा रे. तो अभिजित राजे बनवतेली की सगळं. मी का बनवणार? मी अजिबात बनवणार नाही. का बनवणार नाही? तुम्ही शेफ आहे का नाही? मग स्वयंपाक शिवाय तुम्हाला काय येतं का दुसरं? येतंय म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही असं करताय. बनवा तुमच्या हाताला चव आहे, बनवा की राव तेवढे. नाही अजिबात मी बनवणार नाही. अजिबात. कोण म्हणतं बनवणार नाही? मी बनवणार, सगळं बनवणार. मला सांगा कोण कोण काय काय घेणार आहे? व्हाईट पेपर चिकन तंदुरी. हा 1 मिनिट लिहून घेतो. बापरे, एकटीच खाणार का हे? आई ते एकच आहे. पनीर टिक्का विथ 4 रोटी. बर राणा दादा. मला अख्खा मसूर. माझ्याकडे बघून का बोलताय? नाही मला सुचना काय मागवा काय मागवा. तुमच्याकडे बघितल्यावर सुचला अख्खा मसूर. सर थांबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ सर. मी करते तुम्हाला मदत. हा तुम्हाला काय हवंय? तुमचा व्हॉट्सअप नंबर. हा का पासवर्ड होता? नंबर घेताय ना? हा सांगा. 8888 हा 8888. हा कसला नंबर? माझ्या चपलेचा. एकच नंबर सांगा ना. 88 एवढे का नंबर सांगताय? खूप आहेत ना माझ्याकडे. काय खाणार ते सांगा.
हा 1 मंचुरियन ग्रेव्ही विथ बाजरीची भाकरी ते चुरून खाल्ले म्हणजे अजून कोण काय घेणार आहे? मला एक चिकन गार्लिक पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज. बाळा घरी द्रोणामधून शिरा दिलास तर द्रोणा सकट खातोस तू. हे काय मागतोयस इकडे तू? द्रोणा सकट शिरा खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे? आपण आईस्क्रीम सकट कोण खातो ना, मग द्रोणा सकट शिरा खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे? बाळा आईस्क्रीम कोणासकट खातो आपण, पण तो कोण खायचा असतो. हा जो द्रोण असतो तो पानाचा असतो. पान पण खातोच ना आपण. मर मर मेले. ओ अभिजित खांडकेकर, अभिजित खांडकेकर, ते आणा लवकर जेवण, चल लवकर. 1 मिनिट. अभिजित राजा असतो मी. तेच तेच अभिजित राजे खांडकेकर काय ते वेगळे. अहो, सगळ्यांनी मेन कोर्स सांगितलं हो, सगळं बघा कसं काय अरे करणार. यार एवढं कशाला टेन्शन, त्यांना मेन रोल दिला आज तर घाम फुटलं त्यांना. मेन कोर्स नाही तर अटॅक येईल त्यांना आता. नका नका सर टेन्शन. तुम्ही नका रडू सर. मी मदत करतो. मी करू का? नाही थांबा, मी त्यांची मदत करतो. एक काम करा, ऐका रे, जरा मदत करा. ते अभिजित राजे पहिल्यांदा करतायत, त्यांना टेन्शन आलंय. तर ते त्यांना जे येतील, नका रडू, तुम्ही नका रडू असू द्या. त्यांना जे येते ते तुमच्या ताटात देतील, ते वाढतील. हा बघा, तुम्हाला जो पदार्थ येतो तो तुम्ही त्यांच्या ताटात वाढा. काय वाढाल? मीठ. यांना मारा. मीठ वाढतो. आपण एवढी मला संधी दिली. नको काय त्याची संधी. मी हे काढू का? का मंगळसूत्र का ते बसा बसा, असू द्या. मी काय म्हणते, हा. मी होते थोड्या वेळासाठी एअर होस्टेस, म्हणजे त्यांची मदत होईल. शुभ्रा बाळा कशाला एवढा त्रास करून घेतेस ग? आधीच तू एवढी दमून भागून येतेस. आई खरं बोललात तुम्ही, खरंच खूप दमलीये मी. कुठून दमून येते काय माहिती. इथं ऑफिस पण बघावा तेव्हा दमून भागून आलेली असते. कुठनं येते? आई बसता का? मी बसव मग. नको बसते. नाही होय 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 मी काय म्हणतो, ऐकायचं आहे बघा. हा. आपली साधी सोपी आयडिया करूया आपण. काय बरोबर आहे का? तुम्ही एक डान्स करून दाखवा. हा, जाऊ दे, झाडो येते मुंगळा घ्या, मुंगळा. तुम्ही थांबा जरा. झाडून झालं पाहिजे 1 नंबर मध्ये. झाडत वगैरे नसते मी. लॉकडाऊन मध्ये मी ते खूप केलंय. आता कंबर गेलीये माझी. तुझी का निखिल शेठची? घ्या घ्या हा, डान्स काय म्हणत होता तुम्ही? डान्स डान्स एखादा झाडून जाऊ दे की. एक डान्स तर छोटासा श्रेयाचा आणि एक त्यांचा झाला आपण पाहिजे. फक्त एक इल्युजन क्रिएट करूया. 1 मिनिट 1 मिनिट. इल्युजन क्रिएट करूया. माधुरी नाही, इथे आणखीन एक माधुरी. म्हणजे ज्यांनी खरं तर त्या विनर आहेत त्यांना एकदा स्टेजवर आता बोलूया. माहोल क्रिएट झाला तर या, या. मग त्याच्यानंतर 2 जिजा नसतील. आमच्याकडे 1 जिजा आहे आणि ही 1 जिजा आहे. इतका कडक नसतीस तू पिंगा. 2 पंख असते तर भुंगा नसतो. ती आमच्यातली म्हणून आम्ही पंच मारतो, नाही तर तसा नसता मी मारला.
क्या बात है माधुरी खतरनाक. नंदिता बदलली खर तर लोकांना असं वाटलं नंदिता बदलली. सगळ्यात जास्त आनंद राजला झाला. अच्छा म्हणून तो चांगला वागायला लागला काय? बिघडला आता. वेगळा दाखवला. पण एकदा जोरदार टाळ्या माधुरीसाठी, तेजश्रीसाठी. वा वा दोघींनाही मी बसण्याची विनंती करतो. नाही यांचा तर छान झालाच पण आता जिजा आणि एक जिजाचा एक छोटा झालाच पाहिजे. वा वा तुला जो येतो ते बदका बदका नाच रे. नाच रे. पण तुला जो येतो ते आपल्याकडे चालू शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो आवडेल तो दोघी. दोन जिजा नाचल्या पाहिजेत ना. तिने एवढा छान गेटअप केला असतं. ती शिकवेल. तू शिकवशील ना. क्या बात आहे. खतरनाक. तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या ज्या हे होतं म्हणजे भावना तेच होते. मला जाऊ दे प्लीज मला जाऊ दे. वा वा एकदा जोरदार टाळ्या अंजली बाईंसाठी झालं पाहिजे. तिचा बरं आता काय झालं सगळे नाचले पण त्या दोन हिरोईन बसलेल्या आहेत आणि त्यांचा एक जो काही विलन नाही मी म्हणणार तो ऍक्च्युअली हिरोच आहे. निगेटिव्ह शेडवाला. बर तिघांना जरा मी बोलून बघतो बरं काय होतं. या असं पण होऊ शकतं निलेश की दोन हिरोईन्स आहेत. हो सर. आणि एक देव माणूस आहे. हो सर. तर आपला देव माणूस पण जॉईन करू शकेल. म्हणजे दोन हिरो असं दोन देव माणसं असं पण होऊ शकेल. म्हणजे भाऊ तुला कोणाबरोबर नाचायचंय. एकदम खरा देव माणूस आहे या बाबतीत. खरा देव माणूस या बाबतीत. हलगी लाव हलगी हलगी लाव हलगी हलगी. आता माझा आणि बाबड्याचा डान्स पाहिजे. माझा आणि बाबड्याचा डान्स पाहिजे. माझा पाय मोडलाय. हे दिवाना मी तुझा
मजा आली सगळ्यांना. मी आता पुढे बसण्याची विनंती करतो. आमची 2-15 येस येस मजा आली. चला हे कुठलं विमान आहे तुमचं? माणसं येतात काय जातात काय? आता काय करायचं असंच आहे आपलं. पायलट काय? हे काय चाललंय उई 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 आजच्या स्किट मधलं आतापर्यंतचं सगळ्यात भारी टायमिंग आलेलं वाक्य हे होतं. कारण तो जबाबदार व्यक्ती तो इथं स्क्रिप्ट घेऊन बसला. बाकीच्यांचे डान्स होतील नाही होतील त्याला माहिती. मी नंतर त्याला विचारणं तुझं लक्ष कुठं होतं. त्याचं त्यांनी बरोबर वाक्य घेतलं. मला स्किट पुढे न्यायचंय. हा काय म्हणले सर आपण? अजून काहीतरी मजा झाली पाहिजे उई 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 याच्यापेक्षा काय मजा काय आता काय? नाही मी काय म्हणतो माहिती का लई डिमांड आहे का रे? नाही आता आलोय लकी लकी आहे. हा, बरोबर. हा, मग? सॉरी सॉरी राणा जायचं बाबड्याची कुस्ती जाऊन दे. दोघांची कुस्ती होऊन जाऊ दे. नाही नाही त्याला नाही जमणार ते. परवा एका डुकराने त्याला नाही तुळशी दिली होती ते पडला होता तो. नाही जमणार त्याला. आणि राणादा खरंच नको. जमेल त्याला जमेल. आई आई त्या बबड्याला जमेल. आणि माझं मन म्हणतंय तो जिंकेल. मनाची लय भीती वाटते मला. बाळा कर हर मैदान मग फाटते. गाणं आहे ना ते. कर हर मैदान मग फाटते. कर हर मैदान फतेह फतेह. हा जिंकून ये असं आहे ते. तयारी कर. आई नका त्याला. शाबास. चला कोल्हापूरचा पहिलवान पट्ट्या कोल्हापूरचा. थोडा आत हे बाहेर आलं पाहिजे. शाबास. कुस्ती करा रे. कुस्ती करा कुस्ती करा. धर धर धर. वाजव वाजव. परत परत. गुड गुड. त्याचे आजचे 150 कापा. बघितलं माझ्या मुलाने आपल्या सगळ्यांना वाचवलं. त्या माणसापासनं आपल्या सगळ्यांना वाचवलं. मी म्हंटल होतं ना कर हर मैदान मग फाट. ऐका त्यांनी वाचवलेलं नाहीये. मग आता तुमचं सगळ्यांचा जीव जाणार आहे. कसं काय? तुमच्या हे बबड्यांनी डायरेक्ट हँडेल उखडला. उतरवणार कसं आता? मला माहितीये कसं उतरवायचं. कसं उतरवायचं सांगतो. हे घ्या हे घ्या हे घ्या. लिंबू. काय आणि काय होणार आहे? हे चाटा. का? अरे हे चाटून माझी उतरते तर विमान मरताना सुद्धा पानचट घेऊन जात नाही का तुमच्या? थांबा. माझ्याकडे एक आयडिया आहे. बोल बबड्या बोल. आपण सगळ्यांनी मिळून हा बाळा विमानातून उडी मारायची. तुझ्या
येस, आता येणार आहे देव माणूस कडे किरण. किरण, आता ही व्यक्तिरेखा करतोयस तू, कसं वाटतंय? एक कमालीचं कॅरेक्टर पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आलं झी मराठीवरती परफॉर्म करायला. त्यात मी खूप भाग्यशाली समजतो स्वतःला. कारण असा समाज आहे एक की कोणा एका माणसाला तो देव माणूस समजतो, पण त्या चेहऱ्याच्या मागे इतका विकृत कोणतरी चेहरा लपला आहे, तर ते काहीतरी एक धाडसी विधान करण्याचा चान्स आम्हाला त्या निमित्ताने मिळाला. खरंय खरंय. आणि ते जे तू सतत बायकांकडे हे असं वगैरे बघत असतो, घरात पण टेन्शन मध्ये असतील का? नाही, एक किस्सा आहे आईचाच. 2 महिन्यांनी एक दिवस मला सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो आईला भेटायला. तर असे खूप सारे बाम असं ठेवलं होतं तिने. बाम डोक्याला लावायचंय. काय गाई, काय झालं तुला? तुझं काय खरं नाही बाबा, कुठल्याही बाईला धरतोयस, मारतोयस, मला बघवत नाही, मला डोकं दुखतं माझं. तर मला असं झालं, ऐक आई खरी जेन्युइन प्रेक्षक आहे माझी. वा वा, एकदा आईंसाठी जोरदार टाळ. आणि आई नका ते टेन्शन घेऊ, खोटं आहे, चांगला आहे पोरगा तुमचा. ते फक्त सिरियल मध्ये करावं लागतं, त्याच्यामुळे बाकी सगळ्या त्या मुली जिवंत आहेत. आणि नाही, पण हा बोगस डॉक्टर आहे खरं तर. की डॉक्टर ही संकल्पना लोकांसाठी देवच आहे आणि ती अजूनही राहणार. कारण ज्या क्षणी आपल्या हातात काही नसतं तेव्हा शेवटी डॉक्टरचाच धावा करावा लागतो. आणि परमेश्वर इथल्या स्किटचं पण तेच आहे. पण वा 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 सर, ह्याच्यासाठी तुम्हाला ते खुर्चीवर हे कोणी माझ्यासाठी बोलत नव्हतं सर इतके दिवस. पण ते खरं आहे, त्याच्यात मी काही खोटं अजिबातच बोलत नाही, खरंच आहे. क्या बात आहे, वा, धन्यवाद धन्यवाद सर. आता डिम्पल कडे येणार आहे. तुझी ही पहिलीच मालिका? हो, माझी ही पहिलीच सिरियल आहे. घरातल्यांची प्रतिक्रिया काय असते? घरातले खूप खुश झाले होते, पण ते मला अजून म्हणतात ती डिम्पी ना फक्त टीव्ही पुरता, इथं तो अस्मिता तसंच राहायचं. पण त्यांना खूप आनंद होता की नाही तू करतेस आणि पुढे चांगलं करत राहा. घरातलं कोणी सांगते की नाही की ह्याला कानफडून काढ, असं कसं करते, मला खूप बोलतात की तू काय सारखं डोळे ठेवून असते. पण त्यात ती डिम्पल अशी दाखवली आहे ना की ती मुद्दामून नाही करत. तिची परिस्थिती घरातली अशी आहे ना की तिला खूप मोठं व्हायचं असतं, हिरोईन व्हायचं असतं, आणि त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार असते. तर मग त्यासाठी मला जो एक सापडतो पॉइंट, तो डॉक्टर. तिने मला प्रत्येक वेळी गन पॉइंटला ठेवून माझ्याकडनं सगळी कामं करून घेतलीत. इवन मी एक मर्डर केला आणि काही कारणानिमित्त मी बाहेर आलो लगेचच. ती बॉडी तिथेच होती. तर ते रहस्य अजून सिरियल मध्ये तसंच चालू आहे. ती बॉडी गेली कुठे, ती डिम्पलनी लपवलेली असते. एका पॉइंटवर मी त्याला खूप त्रास देत असते. साधारणपणे स्वप्नील सर तुम्ही इतक्या प्रेमानं विचारल्यामुळे तिने पुढची अख्खी स्टोरी सांगायला सुरुवात केली. नाही, पूर्ण नाही सांगितलं, जवळजवळ सगळे मर्डर सांगितलं आणि मला होणार आहे मग तसं होणार आहे. आणि मला त्याचा पण कॅज्युअलनेस आवडलाय. त्याला आता मर्डरची सवय इतकी झाली, तसं म्हटलं की मी एक मर्डर करतो आणि मग काहीतरी एका कामासाठी मी बाहेर होतो. असं तो इतकं कॅज्युअली म्हटलं की मर्डर करतो आणि काहीतरी कामासाठी एक बाहेर होतो. जवळजवळ चहा प्यायला बाहेर होतो आणि मग परत आज जाऊन मी मर्डर नीट करणार होतो. असं या कॅज्युअलनी तो ह्याच्या मर्डर बद्दल बोलतोय आता. पण डिम्पलला माहित नसतं की हा कंपाऊंडर आहे, तिच्यासाठी तो डॉक्टर. नाही, मला पूर्णपणे पटलंय की डिम्पल इनोसंट आहे. तू काळजीच करू नको. मंजुळा ही नवीन व्यक्तिरेखा घेऊन तू आलेली आहेस आणि मंजुळाचा प्रोमो पण हिट होता. तो खूप गाजत होता महाराष्ट्रामध्ये. ही कोण आहे, ही कोण आहे? ती प्रसाद देते त्याला खायला आणि प्रसाद संपतो. फुल राहिलेलं असतं देवाचं, ते तो फुल पण खाऊन बघतो. तो फुल खातो असा तो दाखवलेला आहे. तर मंजुळा ही व्यक्तिरेखा आता गाजते, काय सांगशील त्याबद्दल? ऍक्च्युली आतापर्यंत त्यांनी डॉक्टरने जे काही खून केले तर त्या मुली त्याला लवकर पटलेल्या आहेत. पण मी लवकर पटणारी नाहीये. थोडं ॲटिट्यूड आहे माझ्यामध्ये, ते कळेलच आता लवकर. सो आता बघू काय डॉक्टर करतोय, कसं पटवतोय किंवा काय करतोय. तर मला ॲक्च्युली हे सांगता येत नाही आता, कारण मी नवीनच आता हे झाले, एंट्री झाले असल्यामुळे माझ्या कॅरेक्टरबद्दल मला जास्त काही सांगायला सांगितलेलं नाहीये. सांगायला सांगितलेलं नाही, नो टेन्शन, नका सांगू तुम्ही, तसं काही टेन्शन नाही. पण एकंदरीत सिरियल तू आधी बघत असशीलच, ही पहिल्यापासून फॉलो केली असशीलच. तुला भीती नाही का वाटली की आपल्याला हे रोल असा देतात, म्हणजे नंतर तर मंजुळा? हो, चाललंय आता की काय करायचं मंजुळाचं, की मला खरोखर मारणार आहेत की मी वाचतीये. म्हणजे माझा जे ॲटिट्यूड आहे किंवा माझ्यामुळे डॉक्टर प्रॉब्लेम मध्ये सुद्धा येऊ शकतो. आता कळेलच.
वा, खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागात हे सगळे पाहुणे आपल्या बरोबर या फार्म हाऊस मध्ये राहतात आणि फार्म हाऊसच असं आहे की सगळ्यांना ते प्रचंड आवडलेलं आहे. त्यामुळे आणखीन एक दिवस मुक्काम करायचा ठरलेला आहे. तेव्हा भेटूयात याच सगळ्यांच्या बरोबरीनं उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या लेडीज जिंदाबाद.